जय शिवराय मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नागरिकांना तात्काळ मदत देण्याकरता 1566 कोटी 40 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून पूर, भूस्खलन, ढगफुटी याचबरोबर विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यांना मदत दिली जाते आणि याच्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे की 27 राज्यांकरता एसडीएमएफ च्या अंतर्गत 13,603 कोटी रुपयाचा निधी पहिल्या हप्त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला होता। तर एनडीएमएफ च्या अंतर्गत 15 राज्यासाठी 2189.28 कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्याच अंतर्गत आता दुसऱ्या हप्त्यामध्ये 21 राज्यांना राज्य आपत्ती निवारण निधी अर्थात एसडीएमएफ च्या अंतर्गत 4,571 कोटी, तर 9 राज्यांना एनडीएमएफ च्या अंतर्गत 372.9 कोटी असा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांसाठी मिळून 1950 कोटी 80 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याच्यापैकी महाराष्ट्राला 1566 कोटी 40 लाख रुपये तर कर्नाटक या राज्यासाठी 384 कोटी 40 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा निधी एनडीएमएफ एसडीएमएफ च्या अंतर्गत राज्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी वितरित केला जातो आणि याच्याच अंतर्गत हा दुसरा हप्ता आता केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील अधिकृत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून ट्विट करून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा निधी देखील अतिशय उपयोगी पडू शकतो। राज्य शासनाच्या माध्यमातून याच्या व्यतिरिक्त झालेल्या नुकसानीचा एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे, त्याला देखील लवकरच मंजुरी दिली जाईल आणि याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।